कोविशिल्डमुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात का? हो, पण पूर्ण प्रकरण बघूया. यूकेमध्ये जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीला ब्रेन डॅमेज झालं. त्याच्या फॅमिलीने ॲस्ट्राझेनेका कंपनीच्या कोविड व्हॅक्सिनमुळे मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्या आणि म्हणून ब्रेन डॅमेज झालं अशी कंप्लेंट फाईल केली. यानंतर अजून 51 कंप्लेंट ॲस्ट्राझेनेकावर फाईल झाल्या. ॲस्ट्राझेनेकाने हे मान्य केलं की आमच्या कोविड व्हॅक्सिनचा हा एक रेअर साईड इफेक्ट आहे, ज्याला म्हटलं गेलं थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम. थ्रोम्बोसिस म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होणं, थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणजे प्लेटलेटचा काउंट कमी होणं. पण लक्ष देण्याजोगी गोष्ट ही आहे, जेमी स्कॉट यांनी जेव्हा व्हॅक्सिनचा डोस घेतला त्यानंतर 10 दिवसातच त्यांना सिम्पटम दिसायला सुरुवात झाली होती. तसं खूप जास्त डोकेदुखी, उलट्या होणं आणि ब्रेन डॅमेज. नक्कीच ही खूप मोठी, दुर्दैवी आणि लक्ष देण्याजोगी गोष्ट आहे आणि भारतातूनही अशा केसेस आता समोर येत आहेत. पण आता आपण 2 वर्षानंतर रील्स बघून पॅनिक होऊ नये असं मला वाटतं. आपल्या ज्या मेडिकल बॉडीज आहेत जसं ICMR, IMA यांनी सांगितलंय 10 लाख लोकांमधून 7 जणांना हे होऊ शकतं. नक्कीच तेही दुर्दैवी आहे आणि आपली पॉप्युलेशन बघता हा नंबर खूप मोठा होतो. तसंच व्हॅक्सिन घेतल्यानंतर पहिल्या 3 महिन्यात हे व्हायचे चान्सेस जास्त असतात. तसंच जेव्हा आपण व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतो हे साईड इफेक्ट्स व्हायचे चान्सेस जास्त असतात आणि जसं आपण पुढचे डोस घेतो हे चान्सेस कमी कमी होत जातात. ज्यांना ह्या व्हॅक्सिनमुळे, ज्या कुटुंबांना ह्या व्हॅक्सिनमुळे खरंच नुकसान झालंय त्यांना नक्कीच त्याचं एक्सप्लेनेशन मिळावं. पण आपणही फक्त रील बघून पॅनिक न होता वाचावं, रिसर्च करा आणि जर याबद्दल काही पॉझिटिव्ह माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.